नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर. भाग 20. मागील भागात गोबर गावाकडे जायला निघाला हे आपण पाहिलं. आता पुढे फाल्गुन आपल्या झोळीत नवजीवनाची विभूती घेऊन आला होता. आंब्याची झाडं दोन्ही हातांनी मोहरांचा सुगंध वाटत होती आणि कोकिळा आंब्याच्या पानापानात लपून संगीताचे गुप्तदान देत होती. गावात उसाची लावणी चालू होती. अजून ऊन पडलेलं नव्हतं, पण होरी शेतात पोहोचला. धनिया, सोना, रुपा तिघी तळ्यातून उसाचे भिजलेले गठ्ठे काढून शेतात आणत होत्या आणि हिरा कोयत्याने उसाचे तुकडे करत होता. तो आता दातादींची मजुरी करू लागला होता. दातादीन आणि तो याच्यात आता पुरोहित यजमानाचं नातं नाही, मालक मजुरांचं नातं होतं. दातादींनं येऊन दाटलं. हात जरा भरभर चालव, अशा तऱ्हेने दिवसभरातसुद्धा तुझे उसाचे तुकडे होणार नाहीत. होरी दुखावलेल्या स्वरात म्हणाला, चालवतोच आहे महाराज, बसून राहिलो नाही आहे. दातादीन मजुरांकडून रगडून काम घेत होता, त्यामुळे कोणी मजूर त्याच्याकडे टिकत नसत. होरीलाही माहीत होतं, पण करणार काय, जाणार कुठे. पंडित त्याच्यापुढे उभे राहून म्हणाले, चालवण्यातही फरक असतो. एक हात असा चालवतो की घडीभरात काम पूर्ण करून टाकतो. दुसरा हात असा चालवतो की दिवसभरात एक मोळी ऊस पण कापून होत नाही. होरीने विषाचा घोट पिऊन आणखी जोरात हात चालवणं सुरू केलं. इकडे महिन्यात त्याला पोटभर जीवन मिळत नव्हतं. एका वेळेला तर बऱ्याच चणेच खावे लागायचे. दुसऱ्या वेळेलाही कधी अर्धपोटी राहावं लागायचं, तर कधी पूर्ण उपवास. त्याला खूप वाटायचं की हात भरभर चालवावा, पण हात हलायला हवा ना. आणि वर कडी म्हणजे दातादीन डोक्यावर स्वार. क्षणभर विश्रांती घेतली तर ताजंतवानं होता येईल, पण विश्रांती कशी घेणार. दातादींचा आरडाओरडा ऐकून घ्यावा लागण्याची भीती होती. धनिया आणि तिन्ही मुली चिखलाने माखलेल्या, साड्या चिंब ओल्या झालेल्या, अशा उसाचे गठ्ठे घेऊन आल्या की त्या थोडा श्वास घेऊ लागल्या. तर दातादीन ओरडला, इथे बघत काय बसली आहेस धनिया, जा आपलं काम कर. पैसे शेतात नाही उगवत. प्रहरभरात तू एक खेप घेऊन आली आहेस, या हिशेबाने दिवसभरात ऊस आणू शकणार नाहीस. धनियाने पवित्रा बदलून म्हटलं, जराही विश्रांती घेऊ नाही का देणार. आम्हीही माणसं आहोत, तुमची मजुरी करतो म्हणून बैल नाही झालो. जरा डोक्यावर एक गठ्ठा लादून आणा, म्हणजे काय हाल होतात ते कळेल. दातादीन चिडला, म्हणाला, काम करण्याचे पैसे देतो, विश्रांती घेण्यासाठी नाही. विश्रांती घ्यायची तर घरी जाऊन घ्या. धनिया काही बोलणार एवढ्यात होरीने फटकारलं, तू जात का नाहीस धनिया, कशाला हुज्जत घालतीयस. धनियाने चुंबळ उचलत म्हटलं, जातेच आहे, पण चालणाऱ्या बैलाला श्वास तर घेता आला पाहिजे ना. दातादींनी डोळे लाल केले. अजून मिजाज तशीच कायम आहे. दाण्यादाण्याला महाग झालात की कळेल. धनिया गप्प कशी बसेल, म्हणाली, तुमच्या दाराशी भीक मागायला येणार नाही. दातादीन तीक्ष्णपणे म्हणाले, हीच परिस्थिती असेल तर भीकसुद्धा मागशील. धनियाजवळ उत्तर होतं, पण सोना तिला ओढत तळ्याकडे घेऊन गेली, नाहीतर वाद वाढतच गेला असता. पण आवाजाच्या कक्षेच्या बाहेर येताच तिने आपल्या मनातील जळजळ व्यक्त केलीच. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांची जातच भीक मागेल. आम्ही मजूर आहोत, जिथे काम करू तिथूनच 4 पैसे घेऊ. सोना म्हणाली, जाऊ दे ना अम्मा, तू वेळ काळ न बघता प्रत्येक गोष्टीवर वाद घालत राहतेस. होरी डोक्याच्यावर कोयता उचलून उसाच्या तुकड्यांचा ढीग करत राहिला. त्याच्यात जशी काही आग लागली होती, त्यात अलौकिक शक्ती निर्माण झाली होती. पिढ्यानपिढ्यांपासून सच्चित असलेलं पाणी जसं काही वाफ बनवून, जशी काही त्याला यंत्रासारखी अंधशक्ती प्रदान करत होतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. डोकं भिरभुरू लागलं, तरीही त्याचे हात यंत्रांप्रमाणे न थांबता वेगाने उचलले जात होते. त्याला घामाच्या धारा लागल्या होत्या. तोंडातून फेस येऊ लागला होता. डोक्यात धमधम वाजत होतं, पण त्याच्यावर जसं काही भूत स्वार झालं होतं. एकाएकी त्याच्या डोळ्यापुढे निबिड अंधकार दाटला. त्याला वाटलं, आपण जमिनीत धसत चाललो आहे. त्याने सावरण्यासाठी हात पसरले, तर तो बेशुद्ध झाला.
कोयता हातातून गळून पडला आणि तो तोंडावर जमिनीवर पडला. त्याचवेळी धनिया उसाची मोळी घेऊन आली. बघितलं तर अनेक जण होरीला घेऊन उभे होते. एक जण दातादीनला म्हणाला, मालक, तुम्ही त्याच्या जीवाला लागेल असं बोलायला नको होतं. तुकडे करता करता मरून जाईल. धनियाने उसाची मोळी खाली आपटली आणि वेड्यासारखी धावत होरीकडे गेली. त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून ती आक्रोश करू लागली. मला सोडून तुम्ही कुठे निघालात? सोना, पळत जाऊन पाणी आण आणि शोभाला सांग, दादा बेशुद्ध पडलेत. अरे देवा, आता मी कुठे जाऊ? कोणाची होऊन राहू? धनिया म्हणून हाक मारेल. हाय रे, माझा हिरा, माझा हिरा. लाला पटेश्वरी पळत पळत आले. स्नेहपूर्ण रागाने म्हणाले, काय करतेस धनिया? भानावर ये. होरीला काही झालं नाही. उन्हामुळे बेशुद्ध झाला आहे. आता शुद्धीवर येईल. मन इतकं कच्चं करून कसं भागेल? धनियाने पटेश्वरीचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाली, काय करू लालाजी? मन थाऱ्यावर राहत नाही. देवाने सगळं काही काढून घेतलं. मी धीर धरला, आता नाही धरवत. सोना पाणी घेऊन आली. पटेश्वरीने होरीच्या तोंडावर पाणी शिंपडलं. अनेकांनी आपल्या अंगावरच्या फडक्याने वारा घालायला सुरुवात केली. होरीचा देह गार पडला होता. पटेश्वरीला ही काळजी वाटू लागली, पण धनियाला धीर देत होते. धनिया अधीर होऊन म्हणाली, असं आधी कधी झालं नव्हतं लालाजी, कधीच नाही. पटेश्वरीने विचारलं, रात्री काही खाल्लं होतं? धनिया म्हणाली, हां, काल रोट्या तर बनवल्या होत्या, पण आजकाल आमच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती काय तुमच्यापासून लपून राहिली आहे? गेला महिनाभर भरपेट रोटी मिळाली नाही. किती सांगते, ताकद लक्षात घेऊन काम करा, पण आराम आमच्या नशिबातच लिहिलेला नाही. एवढ्यात होरीने डोळे उघडले आणि उडत्या नजरेने इकडे तिकडे बघितलं. धनियाचा जीव थाऱ्यावर आला. विवळ होऊन त्याच्या गळ्यात पडत म्हणाली, आता कसं वाटतंय तुम्हाला? माझे तर प्राणच उडून गेले होते. होरी म्हणाला, ठीक आहे. काय झालं होतं कुणास ठाऊक? धनिया स्नेहपूर्ण निर्भत्सना करत म्हणाली, देहात दम नाही आणि जीव देऊन काम करता. मुलांचं भाग्य, नाहीतर तुम्ही बुडतच होतात. पटेश्वरीने हसून म्हटलं. धनिया तर रडत ओरडतच होती. होरीने आतुरतेने विचारलं, तू खरंच रडत होतीस धनिया? धनियाने पटेश्वरीला मागे ढकलत म्हटलं, यांना बडबडू दे. तुम्ही का कागद सोडून घरातून पळत पळत आलात? पटेश्वरीने चिडवलं, तूच हिरा हिरा करत रडत होतीस. आता लाज वाटून मुरकतीयेस. छाती पिटत होतीस. होरीने धनियाकडे पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पाण्याने भरले होते. वेडी आहे, दुसरं काय. आता कोणतं सुख बघण्यासाठी मला जिवंत ठेवू इच्छिते कुणास ठाऊक. 2 माणसं होरीला घेऊन घरी आली आणि त्याला खाटेवर झोपवलं. दातादीन कुढत होते की लागवडीला उशीर होतोय, पण मातादीन इतका निर्दयी नव्हता. घरी जाऊन गरम दूध आणि बाटलीभर गुलाब पाणी घेऊन आला. दूध प्याल्यावर होरीच्या जसा काही जीवात जीव आला. त्याचवेळी गोबर एका मजुराच्या डोक्यावर सामान लादून येताना दिसला. गावातली कुत्री भुंकत प्रथम त्याच्याकडे पळाली, मग शेपूट हलवू लागली. रूपा म्हणाली, भैया आला, भैया आला, आणि टाळ्या वाजवत त्याच्याकडे धावली. सोनाही 2-3 पावलं पुढे आली, पण आपला उत्साह तिने आतच दाबून ठेवला होता. एका वर्षात ती अधिकच संकोची झाली होती. झुनिया देखील घुंगट काढून उभी होती. गोबर आईवडिलांच्या पाया पडला आणि रूपाला कडेवर घेऊन तिच्यावर माया केली. धनियाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला आपल्या छातीशी धरलं. तिचं हृदय अभिमानाने उचंबळत होतं. आज ती राणी आहे, या फाटक्या संसारातही राणी. कुणी तिचे डोळे पाहावेत, चेहरा पाहावा, हृदय पाहावं, तिची चाल पाहावी. राणी देखील लाजेल. गोबर किती मोठा झाला आहे. चांगले कपडे घातल्याने कसा भला माणूस वाटतोय. धनियाच्या मनात अमंगलाची शंका कधीच आली नाही. तिचं मन सांगायचं, गोबर सुखरूप आहे आणि सुखात आहे. आज त्याला डोळ्यांनी पाहिल्यावर जशी काही तिच्या जीवनातली धूळधक्कड उडून गेली. तिचं हरवलेलं रत्न तिला मिळालं आहे. पण होरीने तोंड फिरवलं. गोबरने विचारलं, दादांना काय झालं? धनिया घरची परिस्थिती सांगून गोबरला दुःखी करू इच्छित नव्हती. ती म्हणाली, काही नाही बेटा, जरा डोकं दुखतंय. असं कोणी घरातून पळून जातं का? एक चिठ्ठीसुद्धा पाठवली नाहीस.
आज वर्ष झालं तेव्हा कुठे तुला शुद्ध आली. तुझी वाट बघता बघता डोळे फुटले. तू कधी दृष्टीला पडशील याची आस लागून राहिली होती. कधी येईल तो दिवस ज्या दिवशी मी तुला बघू शकेन. कुणी म्हटलं मीरजला पळून गेला. कुणी डमरा टापू सांगत होता. ऐकून ऐकून जीव उडून जात होता. कुठे राहिलास इतके दिवस? गोबरला जरा शरम वाटली. म्हणाला, कुठे दूर गेलो नव्हतो अम्मा, इथे लखनौमध्येच होतो. इतक्या जवळ राहून एकसुद्धा चिठ्ठी लिहिता आली नाही. इकडे सोनं आणि रुपाने गोबरने आणलेलं सामान उघडून त्याने आणलेल्या वस्तूंची वाटणी सुरू केली होती. जुनिया मात्र दूर उभी होती. तिच्या मुखावर अभिमानाचं तेज झळकत होतं. गोबर तिच्याशी जसं वागला त्याचा बदला आज ती घेणार होती. त्याला बघून महाजन त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी तळमळत होते. त्यांनी ते बुडीत खात्यातच टाकले होते. छोटा त्या सगळ्या गोष्टींकडे झडप घालून जात होता. त्याला त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तोंडात घालायच्या होत्या. पण जुनिया त्याला कडेवरून उतरू देत नव्हती. सोना म्हणाली, भाभी तुझ्यासाठी आरसा आणि कंगवा आणलाय भैयानं. जुनिया उपेक्षेने म्हणाली, मला आरसा कंगवा नको आहे, तुझ्यापाशीच ठेव. रूपाने मुलाची चमकदार टोपी काढली. अरे ही चुन्नीची टोपी आहे आणि त्याच्या डोक्यावर ठेवली. जुनियाने टोपी काढून फेकून दिली आणि गोबरला आत येताना पाहून मुलाला घेऊन खोलीत गेली. गोबरने पाहिलं. सगळं सामान उघडं पडलं आहे. त्याला वाटत होतं की प्रथम जुनियाला भेटून आपल्या अपराधाची क्षमा मागावी, पण त्याची हिंमत होत नव्हती. तो बसला आणि एक एक वस्तू काढून ज्याला त्याला देऊ लागला. पण रूपा अशासाठी रुसली की तिला चपला आणल्या नव्हत्या. सोना तिला चिडवायला लागली, तू आपल्या बाहुलीबरोबर खेळ. तुझी बाहुली पाहून आम्ही रडतो का? मग माझी चप्पल पाहून तर का रडतेस? मिठाई धन्याने आपल्या हाताने वाटली. इतक्या दिवसानंतर मुलगा सुखरूप घरी आला. ती गावभर मिठाई वाटेल. एक गुलाबजाम रूपासाठी इतका कमी होता जसं उंटाच्या तोंडाला जिरे. तिची इच्छा होती की पातेली तिच्यापुढेच ठेवावी आणि उड्या मारत मारत तिने खावं. आता पेटी उघडली. त्यातून साड्या बाहेर पडल्या. सगळ्या सुरेख, काठापदराच्या. पटेश्वरीच्या घरातल्या बायका नेसतात तशा मऊ मुलायम, चांगल्या पोताच्या, वजनाला किती हलक्या. इतक्या चांगल्या भारी साड्या किती दिवस वापरता येतील. मोठ्या लोकांनी कितीही भारीच्या साड्या वापरल्या तरी काही प्रश्न नाही. त्यांच्या बायकांना बसणं आणि झोपणं याशिवाय दुसरं कामच काय असतं. इथे शेतात खळ्यात कामच कामं. होरीसाठी त्याने धोत्राबरोबर खांद्यावर टाकायचा पंचाही आणला होता. धनिया प्रसन्न होऊन म्हणाली, हे तू छान केलंस बेटा. यांचा पंचा तर अगदी पार विरून गेला होता. एवढ्या वेळात गोबरला घराच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. धनियाच्या साडीला कितीतरी ठिगळं लागली होती. सोनाची साडी डोक्यावर फाटली होती. त्यातून तिचे केस दिसत होते. रूपाच्या साडीच्या चारी बाजूनी चिंध्या लोंबत होत्या. सगळ्यांचे चेहरे रुक्ष झाले होते. कुणाच्या चेहऱ्यावर तकतकी नव्हती. पाहावं तिकडे विपन्नतेचं साम्राज्य होतं. मुली साड्यांमध्ये मग्न होत्या. धनियाला मुलाच्या जेवणाची काळजी लागून राहिली होती. घरात थोडं जवाचं पीठ संध्याकाळसाठी राखून ठेवलं होतं. ही वेळ तर चणे खाऊन राहायचीच होती. पण गोबर आता गोबर थोडीच होता. जवाच्या पिठांची भाकरी आता त्याला थोडीच चालेल. परदेशात काय काय खात पीत होता कोणास ठाऊक. दुलारीच्या दुकानातून गव्हाचं पीठ, तांदूळ, तूप उधार आणलं. इकडे महिना झाला ती एक पैशाची सुद्धा उधारी देत नव्हती. पण आज तिने पैसे कधी देणार म्हणून एकदाही विचारलं नाही. तिने विचारलं, गोबर खूप कमावून आला आहे ना? धनिया म्हणाली, अजून एवढं काही कळलं नाही. एवढ्यात काही विचारणं मला योग्य वाटलं नाही. हा सगळ्यांसाठी चांगल्या चांगल्या साड्या आणल्या आहेत. तुझ्या आशीर्वादाने सुखरूप परत आला आहे. हेच माझ्यासाठी खूप आहे. दुलारीने आशीर्वाद दिला. देवाच्या कृपेने राहील तिथे सुखात राहो. आईबापाला आणखी काय हवं असतं. मुलगा समजूतदार आहे. इतरांसारखा उन्हाळ नाही. आमचे पैसे देणे आता शक्य नसेल तर निदान व्याज तरी द्या. दिवसेंदिवस बोजा वाढतच चालला आहे. इकडे सोना चुन्नूला त्याचा फ्रॉक, टोपी, बूट घालून त्याला राजा बनवत होती. चुन्नूला त्या गोष्टी घालण्यापेक्षा त्या हाताने घेऊन त्यांच्याशी खेळणं जास्त पसंत होतं. आतमध्ये गोबर जुनियाची मनधरणी करत होता. जुनियाने तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकत म्हटलं, मला आणून इथे बसवलं आणि आपण परगावचा रस्ता धरलात.
मग काही विचारपूस नाही, खबरबात घेतली नाही. मी मेली आहे की जिवंत आहे. वर्षभरानंतर आता झोप उघडली. किती कपटी आहात तुम्ही. मी विचार करत होते, तुम्ही माझ्या मागोमाग येत असाल. आपण उडूनच गेलात आणि आता वर्षभरानं परतताय. पुरुषांचा काय विश्वास. कुणीतरी बघून ठेवली असेल, विचार केला असेल, एक घरासाठी एक बाहेरच्यासाठी. घोबर आपली बाजू मांडत म्हणाला, जुनिया, देवा शपथ सांगतो, मी कुणाकडे नजर वर करून पाहिलंही नाही. लाज आणि भीती यामुळे घरातून पळालं जरूर, पण तुझी आठवण झाली नाही असा एक क्षणही गेला नाही. आता तर मी ठरवलं आहे, तुलाही बरोबर घेऊन जाईन. तुझ्या घरातली माणसं खूप संतापली असतील. काका माझा जीवच घ्यायला निघाले होते. खरंच. तिघंही इथे चढून आले होते. अम्मा अशी ओरडली की तोंड घेऊन पळून गेले. हां, आपले 2 बैल घेऊन गेले. इतकी जबरदस्ती. दादा काहीच बोलले नाहीत. दादा एकटे कुणाकुणाशी लढणार. गाववाले बैल घेऊन जाऊ देईनात. मग दादांचा भलेपणा आड आला. मग बाकीचं तरी काय करणार. मग आजकाल शेती कशी होते. शेतीवाडी सगळं संपलं. थोडीशी पंडितांच्या ताब्यात आहे. उसाची लावणी झालीच नाही. गोबरच्या कमरेला यावेळी 200 रुपये होते. त्याची उभही काही कमी नव्हती. हे सगळं ऐकून त्याच्या शरीरात जाळ पिटला. म्हणाला, मी प्रथम त्यांना जाऊन समजावतो. माझ्या दारातून बैल घेऊन जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा सरळ दरोडा आहे. 3-3 वर्षांसाठी तिघं आत जातील. तसे दिले नाहीत तर न्यायालयातून घेईन. सगळी घमेंट जिरवीन. तो त्याच आवेशात निघाला होता. पण जुनियाने त्याला धरून ठेवलं आणि म्हटलं, नंतर जा ना, इतकी काय घाई आहे. थोडा आराम करा, खा प्या. अख्खा दिवस पडलाय. इथे मोठी पंचायत भरली. पंचांनी 80 रुपये दंड केला. 30 मण धान्यवर. त्यामुळे तर सगळी दुर्दशा झाली. सोना बाळाला कपडे बूट घालून घेऊन आली. कपडे घालून तो खरोखरच राजा झाला. गोबरने त्याला मांडीवर घेतलं. पण यावेळी त्याच्यावरील प्रेमाने त्याला इतका आनंद झाला नाही. त्याचं रक्त उकळत होतं आणि कमरेला असलेले रुपये आज अधिक तीव्र होत होते. तो एकेकाला चांगला समजावेल. त्याला दंड करण्याचा पंचांना अधिकारच काय. त्यांच्यामध्ये बोलणारे ते कोण. त्याने एक स्त्री ठेवली तर पंचांच्या बापाचं काय जातं. त्याने यासाठी फौजदारी दावा केला तर लोकांच्या हातात हातकड्या पडतील. सगळं घर उद्ध्वस्त झालं. हे लोक त्याला काय समजतात. बाळ त्याच्या मांडीवर बसून थोडासा हसला. मग जोरात किंचाळला, जसं काही त्याने एखादी भीतीदायक गोष्ट पाहिली. जुनियाने बाळाला त्याच्या मांडीवर घेतलं आणि म्हणाली, तुम्ही जाऊन स्नान करून घ्या. कोणत्या विचारात पडलाय. इथे सगळ्यांशी भांडत बसलात तर एक दिवससुद्धा निभाव लागणार नाही. ज्यांच्याजवळ पैसा आहे तो मोठा आहे. तो मोठा माणूस. तोच भला माणूस. ज्याच्याजवळ पैसे नाहीत त्याला सगळेच रुबाब दाखवतात. घरातून पळालो हा माझा गाढवपणा झाला. नाहीतर बघून घेतलं असतं. एक धिला तरी दंड कोण कसा घेतोय. शहराची हवा खाऊन आलात तेव्हा हे बोलणं सुचतंय. घरातून पळाला नसतात तर. वाटतंय काठी उचलावी आणि पटेश्वरी, दातादीन, झिंगुरी सगळ्यांना हाणून खाली पाडावं आणि त्यांच्या पोटातून रुपये काढावेत. रुपयाचा फार माज आलेला दिसतोय. काढा बरं, बघूयात इतक्या दिवसात काय कमावलं. तिने गोबरच्या कमरेला हात घातला. गोबर उभं राहून म्हणाला, आता काय कमावलं आहे. हां, तू बरोबर येशील तेव्हा कमावेन. वर्ष तर शहराचे रंगढंग ओळखण्यातच सरलं. अम्मा येऊ देईल. अम्मा काय येऊ देणार नाही. तिचा काय संबंध. वा, त्यांनी होय म्हटल्याशिवाय मी येणार नाही. तुम्ही इथे सोडून निघून गेलात. माझं कोण होतं. तिथे घरात येऊ दिलं नसतं तर मी कुठे गेली असते. जोपर्यंत जिवंत असेन तोपर्यंत तिचेच गुण गाईन. आणि तुम्ही तरी काय सारखं परगावीच तर जात राहणार. आणि इथे बसून काय करणार. कमवा आणि मरा, याशिवाय इथे ठेवलंयच काय. थोडी अक्कल असली आणि माणूस कष्टाला मागेपुढे न पाहणारा असेल तर तिथे माणूस भुकेने मरणार नाही. इथे काहीच अक्कल काम करत नाही. दादा का तोंड फुगून बसलेत. ते तोंड फुगूनच बसलेत. याबद्दल आपल्या नशिबाची वाखाणणी करा. तुम्ही इतका मोठा उपद्रव केला आहे की संतापले असते तर लालीलाल झाले असते. मग तुला खूप शिव्या दिल्या असतील. मुळीच नाही.
चुकूनसुद्धा नाही. अम्मा आधी चिडली होती, पण दादा कधीच काही बोलले नाहीत. केव्हाही बोलायचं झालं तरी खूप प्रेमाने बोलतात. माझं डोकं दुखायला लागलं तरी बेचैन होतात. माझ्या बापाकडे पाहिलं तर मला हे देवताच वाटतात. अम्माला सांगतात, सुनेला काही बोलू नको. तुमच्यावर 100 वेळा तरी रागावलेत. मला इथे बसवून कुठे निघून गेलात म्हणून. आजकाल पैशाची खूप तंगी आहे. उसाचे पैसे बाहेरच्या बाहेर उडाले. आता मजुरी करावी लागते. आज बिचारे शेतात बेशुद्ध होऊन पडले. रडारडी झाली. तेव्हापासून असेच पडून आहेत. हात तोंड धुवून आणि चांगला भांगबिंग काढून गोबर दिग्विजय करायला निघाला. दोन्ही काकांच्या घरी जाऊन त्यांना रामराम केला. मग मित्रांना भेटून आला. गावात विशेष असा काही बदल नव्हता. हां, पटेश्वरीची बैठक नवी बनली होती. झिंगुरी सिंहाने दरवाजात नवी विहीर खोदली होती. गोबरच्या मनात विद्रोह ठोके देऊ लागला. ज्यांना ज्यांना तो भेटला त्यांनी त्याच्याबद्दल आदर दाखवला. तरुणांनी तर त्याला आपला हिरोज बनवला आणि ते त्याच्याबरोबर लखनौला जायला तयार झाले. वर्षभरातच तो कुठून कुठे पोहोचला होता. झिंगूर सिंहकडे तो गेला तेव्हा ते आपल्या विहिरीवर स्नान करत होते. कधी आलास गोबर? मजेत आहेस ना? कुठे नोकरी धरलीस का लखनौमध्ये? गोबर आडतेने म्हणाला, लखनौमध्ये गुलामी करण्यासाठी नव्हतं गेलो. नोकरी म्हटलं तरी गुलामीच की. मी व्यापार करत होतो. ठाकूराने कुतूहलपूर्व दृष्टीने त्याला नखशिकांत निहाळलं. रोज किती मिळवत होतास? गोबरने सुरीचा भाला बनवून त्याच्यावर चालवला. हेच 2.5-3 रुपये मिळत होते. कधी जमलंच तर 4सुद्धा मिळायचे. यापेक्षा जास्त नाही. झिंगुरी सिंह खूप हिसकाहिसकी करूनसुद्धा महिना 25-30 रुपयांपेक्षा जास्त मिळवू शकत नव्हता. आणि हा खेळवण मुलगा 100 रुपये कमवू लागला. त्यांची मान खाली झाली. आता कशाच्या आधारावर त्याच्यावर रुबाब करणार? त्यांचा वर्ण श्रेष्ठ आहे. पण वर्ण कोण बघतो? त्याच्याशी स्पर्धा करण्याची ही वेळ नव्हे. आजीजी करूनच त्याच्याकडून काही काम करून घेणं शक्य होतं. ही कमाई देखील काही कमी नाही. गावात 3 आणेसुद्धा मिळाले नसते. भवनियाला देखील काही काम मिळवून दे. पाठवतो तुझ्याबरोबर. शिकला नाही. सारखा उपद्रव करत राहतो. कुठे मुनिमजीची जागा रिकामी असेल तर सांग. नाही तर तुझ्याबरोबरच घेऊन जा ना. पगार कमी असला तरी चालेल. 4 पैसे वरकड कमाई असली म्हणजे झालं. गोबर काहीच्या अभिमानाने हसत म्हणाला, ही वरची कमाई माणसाला बिघडून टाकते. पण आम्हा सर्वांच्या सवयी अशा बिघडल्या आहेत की जोपर्यंत बेईमानी करत नाही तोपर्यंत आमचं पोटच भरत नाही. लखनौमध्ये मुनिमाचं काम मिळू शकेल, पण प्रत्येक महाजनाला हुशार आणि इमानदार माणूस हवा. मी भवानीला कोणाच्या गळ्यात बांधला आणि नंतर त्याने कुठे हात मारला तर ते माझा गळाच पकडतील. या जगात चतुराईची नाही, इमानदारीची कदर होते. झिंगुरीला अशी थप्पड लगावून गोबर पुढे गेला. मनातल्या मनात गोबरला शिव्या देत झिंगुरी म्हणाला, मुलगा किती घमंडीत बोलतोय, जसा काही धर्मावतारच आहे. अशा तऱ्हेने गोबरने दाताधीनलाही रगडलं. भोजन करायला निघाले होते. गोबरला पाहताच प्रसन्न होऊन म्हणाले, मजेत आहेस ना गोबर? किती चांगली जागा मिळाली असं ऐकलं. मातादीनलाही कुठे ना कुठे लावून दे ना. भांग पिऊन नुसतं पडून राहण्याशिवाय इथे ठेवलं आहे काय? गोबर म्हणाला, तुमच्या घरी कोणत्या गोष्टीची कमी आहे महाराज? ज्या यजमानाच्या दारापुढे जाऊन उभे राहाल तिथून काही ना काही ओरबाडून आणालच. जन्म झाला म्हणून घ्या, मेला म्हणून घ्या, लग्नाच्या वेळी घ्या, शेती करता, पैसे व्याजाने देता, दलाली करता, कुणाकडून काही चूक झाली तर दंड करून त्याचं घरही घेता. एवढ्या कमाईने पोट नाही का भरत? काय करणार सगळं धन गोळा करून? बरोबर नेण्याची काही युक्ती शोधून काढली आहे का? दादाजींनं बघितलं. किती धिटाईनं बोलतोय गोबर. अदबशीर बोलणं विसरलाच आहे जणू. अजून बहुतेक याला माहीत नाही की याचा बाप माझी गुलामी करतो. उथळपणाला खळखाट फार, हेच खरं. पण दादाजींनं चेहऱ्यावर त्याचे काही भाव येऊ दिले नाहीत. मोठी माणसं लहान मुलांनी मिशा ओढल्यावरही हसतात, तसा त्यांनीही हा शाब्दिक फटकारा हसत हसत झेलला. मग गमतीने म्हणाले, लखनौची हवा खाऊन
तू मोठा चंड झाला आहेस. काय कमावून आणलेस? काहीतरी काढ. खरं सांगतो गोबर, तुझी खूप आठवण येत होती. आता काही दिवस राहणार ना? हो, आणखी काही दिवस राहीन. ज्या पंचांनी दंडाच्या बहाण्याने माझे 150 रुपये लाटले त्यांच्यावर दावा करायचा आहे. बघूयात माझं हुक्का पाणी कोण बंद करतं आहे आणि बिरादरी मला जातीतून कशी बाहेर काढते आहे. ही धमकी देऊन तो पुढे निघून गेला. त्याच्या या आडतेने त्याच्या तरुण भक्तांवर त्याचा रुबाब जाणवू लागला. एक जण म्हणाला, फिर्याद करच गोबर भैया, तो म्हातारा काळा साप आहे. ज्याला चावला त्याला मंत्राचाही उपयोग नाही. तू चांगलं झापलंस. पटवारीचे कानसुद्धा जरा गरम कर. मोठा धोकेबाज आहे. बाप लेकात आग लावतो, भावाभावात आग लावतो. कारकुनाशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांचा गळा कापतो. आपलं शेत नंतर नांगरायचं, आधी त्याचं नांगरून द्यायचं. आपलं शेत नंतर शिंपायचं, आधी त्याची शिंपणी करायची. गोबर मिशांना पिळे देत म्हणाला, मला कशाला सांगताय? मी वर्षभरात विसरलो थोडाच आहे सगळं. मला इथे राहायचं नाही आहे. नाहीतर एकेकाला चांगलं नाचवलं असतं. यावेळीची होळी चांगली जोरदार करू, मोठा जल्लोष करू. होळीची सोंग काढून या लोकांना चांगलं भिजवून काढू. होळीचा प्रोग्राम ठरू लागला. खूप भांग उठली गेली. दूध आणलं. चटकमटक खायचे पदार्थ आले. रंग बनवले गेले. काजळही बनवली गेली. गावातले जे मुख्य त्यांच्या चेहऱ्यावर काजळी लावायचे ठरले. होळी असल्यामुळे कोणी काही बोलू शकणार नव्हतं. मग सोंग काढायचं, नकला करायच्या आणि पंचांची रेवडी उडवायचे ठरले. रुपया पैशांची काळजी नव्हती. गोबरने कमाई करून आणली होती. भोजन करून गोबर भोलाला भेटायला निघाला. आपली बैलजोडी आपल्या दारात आणून बांधत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला चैन पडणार नव्हतं. त्यासाठी तो लढायला मरायला तयार होता. होरी कातर स्वरात म्हणाला, वाद वाढवू नकोस बेटा. भोलाने जोडी नेली, देव त्याचं भलं करो. पण त्याचे पैसे तर द्यायचेच होते ना. गोबर उत्तेजित होऊन म्हणाला, दादा तुम्ही मध्ये बोलू नका. त्यांची गाय 50 रुपयांची होती. आमची जोडी 150 रुपयांची. 3 वर्ष आपण नांगराला झुंपली, पण 100ची तरी होतीच ना. त्याने आपल्या रुपयांसाठी दावा दाखल करायचा. डिग्री करायची किंवा काय हवं ते करायचं. आमच्या दारातून दावं सोडून बैल का घेऊन गेले आणि तुम्हाला काय म्हणायचं? इकडे बैल जाऊ दिले, तिकडे दंडाचे 150 रुपये भरले. गरीब गाय होण्याचा हा परिणाम. माझ्यासमोर बैल सोडून नेले असते तर बिघडलं असतं. तिघांनाही या जमिनीवर झोपवलं असतं आणि पंचांशी तर बोललेही नसतो. बघितलं असतं कोण जातीबाहेर काढतंय. पण तुम्ही बघत बसलात. होरीनं अपराधी भावनेनं मान खाली झुकवली. पण धनिया याने ती कशी बघू शकेल? मुला तू चुकीचं बोलतोयस. हुक्का पाणी बंद झालं तर गावात कसा निर्वाह होईल? घरात तरुण मुली आहेत. त्यांना काही ठिकाणी लावायचं की नाही? जगण्या मरण्यात माणसाला बिरादरीच तर. गोबरने तिचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं, हुक्का पाणी सगळं होतं. बिरादरीमध्ये आदरही होता. तरीही माझा विवाह का झाला नाही? यासाठी की घरात रोटी नव्हती. रुपये असते तर हुक्का पाण्याचं काय घेऊन बसलात? आणि जात बिरादरीचंही. ही दुनिया पैशांची आहे. हुक्का पाण्याला कोण विचारत नाही. बाळ रडायला लागलं म्हणून धनिया आत गेली आणि गोबर घरातून बाहेर निघाला. होरी बसून विचार करू लागला. मुलाची अक्कल जशी वाहवत चालली आहे, कसा बेताल बोलतोय. त्याच्या वक्रबुद्धीने हिराच्या धर्म आणि नीतीला पराजित केलं. होरी एकदम म्हणाला, मी पण येतो. मी काही भांडायला जात नाही, घाबरू नका. कायदा माझ्या बाजूने आहे. मी कशाला भांडू? पण मी आलो तर काय बिघडलं? बिघडतं, कारण जमत आलेली गोष्ट तुमच्यामुळे फिसकटते. होरी गप्प बसला आणि गोबर निघून गेला. गोबर गेला त्याला 5 मिनिटंही झाली नसतील. धनिया बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, गोबर गेला? एकटाच? देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे की नाही? भोला काय सहज बैलजोडी देईल? 3 जण त्याच्यावर नुसते तुटून पडतील. देवा तूच आता सांभाळ कर रे बाबा. आता कुणाला सांगू? पळत जाऊन गोबरला पकडून ठेवा. तुमच्यापुढे तर मीही हात टेकले. होरीने कोपऱ्यातून काठी उचलली आणि गोबरच्या मागे धावला.
गावाबाहेर येऊन त्याने चोहीकडे नजर टाकली. क्षितिजाजवळ एक क्षीणशी रेषा दिसली. एवढ्याशा वेळात गोबर इतका दूर कसा निघून गेला? हिराचा आत्मा त्याला धिक्कारू लागला. त्याने गोबरला का नाही थांबवलं? जर तो दरडावून म्हणाला असता की भोलाकडे जाऊ नको, तर गोबर कधीच गेला नसता आणि म्हणाला, त्याचं रक्षण करा महावीर भगवान. गोबर भोलाच्या गावी पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की काही लोक वडाच्या झाडीखाली बसून जुगार खेळत आहेत. त्याला पाहिल्यावर त्या लोकांना वाटलं की तो कोणी पोलीस शिपाई आहे. कवड्या एकत्र करून ते पळू लागले. एवढ्या जंगीने त्याला ओळखले. अरे, हा तर गोवर्धन आहे. गोबरने पाहिलं की जंगी झाडाच्या आड उभं राहून पाहतो आहे. गोबर म्हणाला, घाबरू नको जंगी भैया, मी आहे. राम राम. आजच आलो आहे. विचार केला, चला सगळ्यांना भेटून येऊया. पुन्हा कधी येणं होईल कुणास ठाऊक. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझं मजेत चाललं आहे. ज्या राजाकडे नोकरीला आहे तो म्हणाला, आणखी दोघं मिळाली तर घेऊन ये. चौकीदारी करण्यासाठी हवी. मी म्हटलं, सरकार अशी माणसं देतो की जीव गेला तरी चालेल, पण मैदान सोडणार नाहीत. तुझी इच्छा असेल तर माझ्याबरोबर ये. चांगली नोकरी आहे. जंगी त्याचा थाटमाट रुबाब पाहून प्रभावित झाला होता. त्याला कधी चांबड्याचे जोडेसुद्धा घ्यायला जमले नव्हते. गोबर चकचकीत बूट घालून आला होता. स्वच्छ रेगारेगांचा शर्ट, नीट भांग पाडलेले केस, अगदी बाबू झाला होता. आधीचा फाटका गोबर आणि आता हा स्वच्छ नीटनेटका गोबर, यात खूप अंतर होतं. जो उरला सुरला होता तोही आता गोबरकडे बघून शांत झाला. जुगारी होता. त्यावर गांजाचं व्यसन होतं. घरात मोठ्या मुश्किलने पैसे मिळायचे. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. का बरं येणार नाही? इथे बसल्या बसल्या माशाच तर मारतोय. किती रुपये मिळतील? गोबर मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, त्याची चिंता करू नकोस. सगळं आपल्याच हातात आहे. जी इच्छा असेल तसं होईल. मी विचार केला, आपल्या घरातच माणसं आहेत तर उगीच बाहेर कशाला शोधा. काम हवं तर चौकीदारीचं कर, हवं तर तगादा करायला जा. तगाद्याचं काम सगळ्यात चांगलं. कुळाला गाठायचं, येऊन मालकाला सांगायचं, भेट झाली नाही, घरी नव्हताच, रोज 4-8 आणे आणू शकशील. राहायला जागाही मिळेल. जागेची काय कमी, पुरा महाल आहे. पाण्याचा नळ, वीज, कशाचीच कमी नाही. कामता आहे की कुठं गेला आहे. दूध घेऊन गेला आहे. मला कोणी बाजारात जाऊ देत नाही. म्हणतात तू गांजा पितोस. मी आता खूप कमी पितो, पण रोजची 2 पैशाची तर लागतेच. तू कामाला काही बोलू नकोस. मी येईन तुझ्याबरोबर. हो हो, अगदी निश्चिंतपणे चल. होळीनंतर. मग पक्क. दोघेजण बोलत भोलाच्या दाराशी आले. भोला बसल्या बसल्या सुतळी कापत होता. गोबऱ्याने झटकन पुढे येऊन त्याच्या पाया पडला. यावेळी त्याचा गळा दाटून आला. म्हणाला, काका, माझ्याकडून जी भूलचूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा. भोलाने सुतळी कापणं बंद केलं आणि दुःख स्वरात म्हणाला, तू असं काम केलं आहेस की तुला मारलं तरी पाप लागणार नाही. पण माझ्या दाराशी आला आहेस, काय करणार? माझ्याशी जसं वागलास त्याची शिक्षा देव देईल. कधी आलास? गोबरने खूप मीठ मिरची लावून आपल्या भाग्योदयाचं वर्णन केलं आणि जंगीला बरोबर घेऊन जायची परवानगी मागितली. भोलाला जसं काही न मागता वरदान मिळालं. जंगी घरात काही ना काही उपद्रव करायचा. बाहेर गेला तर निदान 4 पैसे तरी मिळवेल. कोणाला काही दिलं नाही तरी स्वतःचा खर्च तरी भागवेल. गोबर म्हणाला, देवाची इच्छा असली आणि हा इथे राहिला तर 2 वर्षात मोठा माणूस बनेल. होय, तो राहील तर. डोक्यावर जबाबदारी पडली की माणूस आपोआप सांभाळतो. कधी जायचा विचार आहे? होळी झाल्यावर जाईन म्हणतो. इथे शेतीवाडीचं सगळं पुन्हा एकदा ठीकठाक जमवून दिलं की निश्चिंत होऊन जाईन. होरीला म्हणाव, आता रामराम करत बस. सांगतो तर खरं, पण त्यांना बसवलं पाहिजे ना. तिथे कोणी वैद्य तुझ्या ओळखीचा असेल ना. खोकला खूप त्रास देतो आहे. शक्य झालं तर औषध पाठवून दे. माझ्या शेजारीच एक नामांकित वैद्य राहतात. त्यांना तुमच्या प्रकृतीविषयी सगळं सांगून औषध बनवून पाठवून देईन. खोकला रात्री असतो की दिवसा? रात्रीच. झोपच लागत नाही. तिथे काही राहण्याचे उपाय असेल तर मीही तिथेच येऊन राहीन.
इथे काही मिळकत नाही. रोजगाराची जी मजा तिथे आहे ती इथे कुठून येणार? इथे रुपयाला 10 शेर दुधालाही कोणी विचारत नाही. हलवायांच्या माथी मारावं लागतं. तिथे 5-6 शेर भावाने तासभरात मनभर दूध विकू शकाल. जंगी गोबरसाठी दूध आणायला गेला. भोलाने एकांत पाहून म्हटलं, आता या जंजाळाला कंटाळलोय. जंगीची परिस्थिती बघतोयस तू. कामता दूध घेऊन जातो, पण जनावरांचं वैरण पाणी, त्यांना बांधणं सोडणं सगळं मलाच करावं लागतं. आता हेच मनात येतं की सुखाने एक रोटी खावी आणि कुठेतरी पडून राहावं. कुठपर्यंत हाय हाय करू? रोज भांडणं, रोजची लढाई, कुणाकुणाचे पाय धरू. खोकला येतो, रात्री उठवत नाही, पण कुणी लोटावर पाणी आणून देत नाही. गोबरने आत्मीयतेने म्हटलं, तुम्ही लखनौला चला काका, 5 शेर दूध विका, रोख. कितीतरी मोठे मोठे लोक माझ्या ओळखीचे आहेत. मनभर दूध विकलं जाण्याची जबाबदारी मी घेतो. माझं चहाचं दुकान आहे. 10 शेर दूध तर मलाच लागतं. तुम्हाला कुठलेही कष्ट होणार नाहीत. जंगी दूध घेऊन आला. गोबरने ग्लासभर दूध पिऊन टाकलं. तुम्ही फक्त सकाळ संध्याकाळ चहाच्या दुकानात बसत जा. 1 रुपया कुठे गेला नाही. भोलाने मिनिटभरात संकोचाने म्हटलं. रागाने माणूस आंधळा होतो. मी तुमची जोडी घेऊन आलो होतो, ती घेऊन जा. इथे कुठे शेतीवाडी होते? मी एक नवी जोडी घ्यायचं पक्क केलं आहे. नको नको, नवी जोडी घेऊन काय करणार? हीच घेऊन जा. मग मी तुमचे पैसे पाठवून देईन. रुपये कुठे बाहेर आहेत का? घरातच तर आहेत. बिरादरीचं पाखंड आहे. नाहीतर तुमच्या आमच्यात काय फरक आहे? खरं विचारशील तर मी खुश व्हायला हवं. जुन्या भल्या घरात आहे, आरामात आहे, आणि मी तिच्या रक्तासाठी आसुसलो होतो. संध्याकाळी गोबर तिथून निघाला तेव्हा त्याची बैलजोडी त्याच्यासोबत होती आणि दह्याच्या 2 हंड्या घेऊन जंगी मागोमाग येत होता. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पाहूयात पुढील भागात गोबर काय काय उद्योग करतो ते. तोपर्यंत धन्यवाद.